आमच्या मित्राच्या गाडीचा ज्याने ऍक्सिडेंट केला तो हा गुन्हेगार पांडू. याच्यात तर एक हो साहेब, आज या माणसामुळे आमचा मित्र मरणाच्या दारात आहे आणि आमच्या मित्राच्या मागे ना त्याच्या 3 बहिणी आहेत. 3 बहिणी. घरचा करता पुरुष होता तो. या माणसाने माझ्या मित्राचं आयुष्य बर्बाद केलंच आहे, वर त्याच्या कुटुंबाच्या सगळ्यांचं पण आयुष्य बर्बाद केले. आणि तुम्ही म्हणताय शांत बसा. साहेब, ते काय मला माहित नाही. ह्याला ना वाईटातली वाईट शिक्षा झाली पाहिजे, कळलं का? नाही झाली ना तर अख्खं युनियन घेऊन मी इथं आंदोलन करेन, कळतंय का? आणि तुम्हाला जर त्याला शिक्षा द्यायला जमत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही बघतो. त्या कार चालकाला अजिबात सोडू नका. चांगला तरुण मुलगा होता तो. त्यांनी थांबायला हवं होतं ना. अहो, धडक दिली आणि सरळ निर्लज्जासारखा निघून गेला. द्या रे याला या. थांबा. हा तो माणूस नाहीये. काय? हो, माझ्या दादाच्या रिक्षाला ज्यानं धडक दिली तो हा माणूस नाही. अहो काय बोलताय मॅडम तुम्ही? अहो आम्ही सीसीटीव्ही फुटेज पाहून त्या पत्त्यावर जाऊन तिथल्या ड्रायव्हरला अरेस्ट केली आहे आणि तुम्ही म्हणताय हा माणूस तो नाही? हो, तो हा माणूस नाही. कशावरून कशावरून बोलताय तुम्ही? साहेब, मला हॉस्पिटलमध्ये एक माणूस भेटला होता जो या सगळ्या घटनेचा आय विटनेस आहे. त्याने मला स्वतःच्या तोंडाने सांगितलं की गाडी चालवणारा व्यक्ती एक तरुण मुलगा होता म्हणून. साहेब, तुम्ही या माणसाकडे बघा. या माणसाचं वय 50च्या आसपास दिसतंय. गाडी चालवणारा व्यक्ती तरुण होता, त्यामुळे तो हा माणूस नाहीये, एवढं नक्की. दीप ज्योति